नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आप्पा बळवंत चौकामध्ये गेलो होतो मित्राला भेटायला. मित्राने चांगलंच फिरवलं मला. त्यामुळे आज जे लेगचं वर्कआउट करायचं होतं त्याचा वॉर्मअप तिथंच झाला माझा फिरतानाच. ठीक आहे. त्यानंतर घरी गेलो, थोडा आराम केला, जिममध्ये आलो, शूज वगैरे घातला. ठीक आहे. आणि त्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे केली. कसं स्ट्रेचिंग करणं आवश्यक आहे बरं का, कारण की मुलं काय करतात, स्ट्रेचिंग झालं की वॉर्मअपला इग्नोर करतात किंवा स्किप करतात की बा 15 मिनटं जातील आपले. पण इंजुरी झाल्यापेक्षा दवाखान्यात 6 महिने पडल्यापेक्षा हे 15 मिनटं गेले कधी चांगले. ठीक आहे. त्यामुळं वॉर्मअपला कधी स्किप करू नका. त्यानंतर मी उठक बैठक केल्या, सायकलिंग केली. सायकलिंग केल्यानंतर मी लेग एक्सटेन्शन केलं क्वाडसाठी. ठीक आहे. आधी स्टार्टिंगलाच लेग एक्सटेन्शन करतो मी, कारण त्यामुळे कसं जे तुमचे मसल किंवा जे तुमचे जॉईंट वगैरे असतात ना, गुडघ्याचे वगैरे, ते मोकळून जातात. हे कमी वेटमध्ये मारतो मी आणि शेवटचा सेट मला जास्त वेटमध्ये मारला. त्यानंतर ही एक्सरसाइज केली. आता हिचं नाव मला काही एक्झॅक्ट माहीत नाही, पण यामध्ये कसं आहे, तुम्ही वेट आहे ना कमीच घ्या. जास्त 20, 25, 30, 40 किलो घेऊ नका, कारण कसं आहे, जर इम्बॅलन्स झालं तर तुम्हाला इंजुरी होण्याची शक्यता जास्त असते याच्यामध्ये. आता मी किती घेतलेला आहे, शेवटचा सेट आहे माझा. पहिला 10 किलोचा घेतला मी, 5-5 किलोची एक प्लेट. त्यानंतर 7.5 किलोची एक प्लेट, त्याच्या 2 प्लेटी, आणि 10 किलोच्या 2 प्लेटी, म्हणजे 20 किलोचा हा शेवटचा सेट आहे माझा. आणि यामध्ये बघा बॅलन्स वेट घेतो मी आणि बॅलन्स एक्सरसाइज करतो. यामध्ये बॅलन्स वगैरे इम्पॉर्टंट आहे बरं का, नाही इंजुरी होण्याचे खूप चान्सेस असतात यामध्ये. हा पहिला सेट मारला मी, म्हणजे दुसरा सेट मारला. लेग एक्सटेन्शन नंतर एक एक्सरसाइज केली. त्यानंतर लेग प्रेस केलं, लेग प्रेस मशीनवरती. हा माझा शेवटचा सेट आहे 100 kgचा. आणि यामध्ये माझे टोंगळे बघा तुम्ही, जो तुमचं टोंगळ्याचं हे असताना बेंड वगैरे तो व्यवस्थित असला पाहिजे. पूर्ण तुम्ही स्ट्रेट करू नका. स्ट्रेट केलं ना टोंगळ्याचं वेट आल्यावर टोंगळ्याचं म्हणजे जे गुडघे आहे त्याची इंजुरी होण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडं बाउंड केलं तर चालतं गुडघ्याला. त्यानंतर हॅमस्ट्रिंगसाठी लेग एक्सटेन्शन केलं. ठीक आहे. यामध्ये बघा तुम्ही पूर्ण रेंज ऑफ मोशन आहे, म्हणजे माझ्या हॅमस्ट्रिंगपर्यंत ते जे मशीन म्हणजे माझे जे पाय आहेत ते पुरतात. ठीक आहे. कंबर वगैरे टाईट एकदम व्यवस्थित करायचं. याच्यामध्ये पण वेट कमी घ्यायचं, कारण की टोंगळ्यावरती याच्यावर पण वेट येतं. ठीक आहे. त्यानंतर ही शेवटची एक्सरसाइज केली. याला वेट घेऊन उठक बैठक केली मी. आता 25 किलो डंबल आहे बघा. आणि यामध्ये टेबल घेतलेलं मी, कारण की जर खाली जर उभं राहिलो ना तर मला जे प्रॉपर रेंज ऑफ मोशन घेतलं जाणार नाही, आणि जी मसल हिट व्हायची ती मसल हिट होणार नाही याच्यामुळं. त्यामुळे टेबल घेतलेला छोटा मी. आणि रेंज ऑफ मोशन बघा, कंबर एकदम टाईट आहे माझी, आणि व्यवस्थित बसून व्यवस्थित उठतो मी. ठीक आहे. त्यानंतर हे बॅकचं कंडिशन, हे बटरफ्लाय बघा याच्यावर मस्त आलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढं व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. ओके, थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, आज माझी लेग एक्सरसाइज होते. तर आज मी सकाळी उठलो आणि AB चौकामध्ये गेलो, थोडं माझं काम होतं आप्पा बळवंत चौकामध्ये. ठीक आहे. त्यानंतर गाडी लावायला काही जागा नव्हती तिकडे, त्यामुळे शनिवारवाड्यामध्ये गाडी पार्क केली. पार्क म्हणजे 2 व्हीलर आहे, तिथे गाडी लावून दिली. आणि त्यानंतर AB चौकामध्ये गेलो, मित्राला भेटलो. मस्त त्यानं पाय फिरवलं मला. आणि आज मला लेगची एक्सरसाइज करून होता. घरी आलो, घरी दमलो, थोड्या वेळ झोपलो. म्हटलं लेगची एक्सरसाइज करावं पण आज. पण आपलं ठरलेलं आहे दर शनिवारी आपण लेगची एक्सरसाइज राहते, आणि ते आपण काही झालं तर स्किप करत नाही. भले मी घरी जरी असलो तरी काही नाही, काय थोडंफार लेगसाठी करणारच. ठीक आहे. तर मग जिममध्ये आलो. आज जिममध्ये आल्यावर थोडं स्ट्रेचिंग वगैरे केली, सायकलिंग केली, थोडं रनिंग वगैरे केली मशीनवरती. त्यानंतर स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल लेग एक्सटेन्शन वगैरे, ते व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला कोणकोणते एक्सरसाइज केव्हा केला, कसे केला तर. ठीक आहे. तर माझी एक्सरसाइज जे स्प्लिट पाडलेलं आहे मी, स्प्लिट म्हणजे वेगळे केलेले एक्सरसाइज, की जसं की सोमवारी मी चेस्ट आणि ट्रायसेप मारतो. त्यानंतर मंगळवारी बॅक आणि बायसेप मारतो. त्यानंतर बुधवारी शोल्डर आणि ट्रॅप्स मारतो, म्हणजे ट्रॅपेझियस मसल मारतो. ठीक आहे. त्यानंतर परत गुरुवारी चेस्ट आणि ट्रायसेप. त्यानंतर शुक्रवारी बॅक आणि बायसेप. आणि शनिवारी लेग वर्कआउट करतो. ठीक आहे. आणि सोमवार ते शनिवारमध्ये मी ॲप्स पण मारतो. ते ॲप्स आणि फोर आर्म्स वगैरे मारत राहतो मी. ठीक आहे. तर आता सांगायचं तात्पर्य असं की सोमवारी जी समजा चेस्टसाठी जी एक्सरसाइज केला मी, तेच रिपीट मी पुढच्या चेस्ट डेला करणार नाही, जसं की गुरुवारी करणार नाही. ठीक आहे. सेम बॅकसाठी तसंच. ठीक आहे. शोल्डरला पण समजा तर ह्या बुधवारी शोल्डरला एक्सरसाइज केली मी, तीच पुढच्या जे बुधवारी ती वेगळी करेन थोडं. ठीक आहे. कारण तेव्हा तुमची शोल्डरमध्ये वगैरे तुम्हाला ग्रोथ दिसेल वगैरे. ठीक आहे. आणि ट्रॅपेझियस मसल पण उठून दिसेल. ठीक आहे. आता हे मी
जे व्हिडिओ वगैरे टाकत आहेत पहिले रोज टाकायचो मी, पण मी ठरवलं की म्हणजे आपल्या हप्त्यातून 3 व्हिडिओ 3 किंवा 4 व्हिडिओ टाकायचे, ठीक आहे. कारण कसं आहे त्याच एक्सरसाइज मी परत 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 करतो आणि त्यामुळे तुम्हाला काही ना काही वेगळं पण दिसलं पाहिजे, ठीक आहे. आणि कसं आता सगळे यूट्यूबवर जेवढे व्हिडिओ सगळे सारखेच आहेत, ठीक आहे. तुम्हाला माहिती सगळे व्हिडिओ सारखेच असतात आणि मला काहीतरी युनिक करायला मला टाईम लागेल, कारण की युनिक गोष्टी सहजी होत नाही, त्याला टाईम घेतात त्या, ठीक आहे. तर मला असं काही युनिक करावं लागेल की त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे शेअर करसाल आणि कंटिन्यू पुढे बघत राहाल, ठीक आहे. आताचे माझे व्हिडिओ बघतात ते माझं फ्रेंड सर्कल वगैरे जे माझे नातेवाईक तेच बघतात, ठीक आहे. म्हणजे जे माझी रीच आहे व्हिडिओची ती अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली, हळूहळू प्रतिसाद मिळतो मला इंस्टाग्रामला वगैरे. आणि काल रील टाकलं होतं मी बटरफ्लाय बॅगसाठी, तिला पण प्रतिसाद वगैरे मिळतो, ठीक आहे. तर माझे जे एक्सरसाइज वगैरे ज्या करतो मी, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणून येत असेल की कोणती मी चीट एक्सरसाइज करत नाही किंवा काही नाही. आणि कसं आहे मी सांगितल्यापेक्षा तुम्हाला माझ्या फिजिकमध्ये जो चेंज दिसतच असेल, कारण की मी माझ्या 13-14 महिन्याखालचा अगोदरचे तुम्ही फोटो बघा आणि आताचे फोटो बघा, तुम्हाला बॅकमध्ये, शोल्डरमध्ये, ट्रॅपेझियस मसलमध्ये, जे आपले मान आहे मानेमध्ये 2 मसल हे इथल्या बघा, व्या करतो बघा, हे जे ना हे कंटिन्यू कन्सिस्टन्सीमुळे एवढं अचीव केलेल्या गोष्टी मी. आणि अजून बी आपल्याला बरंच काही अचीव करायचं आहे, कारण की माझं जे रनिंग वेट चालू आहे ते 72 kg चालू आहे, जे की मला 78 किंवा 80पर्यंत पोहोचायचं आहे. आणि मागच्या 3-4 महिन्यापासून मी 71, 72, 73 याच्यातच खेळतो आहे. कारण याच्या मागचं कारण काय माहिती आहे का, मी डाएट माझं एकच ठेवलेलं आहे, सकाळ संध्याकाळ जेवण वगैरे, जास्त विशेष काय नाही. आणि आता मी न्यूट्राबेचं प्रोटीन पण घेणं चालू केलं आहे, तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे बघा, आणि हे आता मला उलटं दिसतं समजून घ्या, काही स्पॉन्सरची वगैरे नाही बरं का, माझ्या पैशातून स्वतः खर्च करून घेतलेले आहे मी. फक्त एवढे की हे व्हिगन प्रोटीन आहे, याची जी तुम्हाला चव आहे ना, म्हणजे एवढे काही खास नाही. पण कसं जिम जर तुम्हाला करायची आणि तुम्हाला डाएट वगैरे ठेवायचं असेल, तुम्हाला चवीचा आणि तुमचा काही संबंध लागत नाही, मला गोडच पाहिजे, तुम्हाला तिखटच पाहिजे, तुम्हाला हेच पाहिजे, तुम्हाला म्हणजे खूप डिसिप्लिन राहावं लागतं, ठीक आहे. आणि जे आता मी तुम्हाला जे माझे स्प्लिट सांगितलेले आहे वर्कआउटच्या, की सोमवारी, मंगळवारी, बुधवार, गुरुवार म्हणजे शनिवारपर्यंतच्या, ठीक आहे, त्याची मी तुम्हाला स्क्रीन शेअर करेल आणि तुम्हाला सांगते की कसे एक्सरसाइज करायचे काय. मी स्वतः केलेलं आहे, ते स्वतः लिहिलेलं आहे आणि मी त्या स्प्लिटलाच फॉलो करतो. तुम्ही पण ते फॉलो करायची माझी आशा आहे. आणि याची गॅरंटी देतो तुम्हाला मी की तुम्हाला त्याचं काही नुकसान होणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं ग्रोथ ताबडतोब दिसून येईल 3-4 महिन्यामध्ये. फक्त एवढं आहे की 3-4 महिन्यात तुम्ही काही बायसेगीस उठून दिसणार नाही. मलाच 1.5 वर्ष उरायला आता आताशी कुठंतरी ग्रोथ आलेली, ठीक आहे. फक्त जे माझ्यासारखे होते की जे की माझं स्टार्टिंगला 54 किलो वजन होतं, जे की आता कोणी असं जे जुन वाहत असतं त्यामध्ये, तर ठीक आहे. तर तुम्ही ते मी जे फॉलो केलं ते फॉलो करू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि चेस्ट वगैरे आलेली, चेस्ट चांगली, शोल्डर गिल्डर बॅग वगैरे एकदम मस्त आलेली, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. ओके, ठीक आहे. आणि आपल्या व्हिडिओला फॉलो, लाईक, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि मी हिंदीमध्ये पण व्हिडिओ टाकू शकत होतो, कारण की मी स्टडी जे करतो ते हिंदीमधूनच करतो आहे. पण मित्र पण म्हटलं आणि मला स्वतः पण वाटलं की यार हिंदीपेक्षा आपण मराठीमध्ये केलेलं कधी चांगलं आहे आणि आपल्या गावठी भाषेमध्ये आपलं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणार वेळ जास्त लागणार नाही. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके, बाय, टेक केअर. भेटू परत उद्या परवा.